परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स वाई आयोजित 6 दिवसांचं प्रॅक्टिकल बेस्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंडस्ट्रियल ट्रेनिंग. पात्रता इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटरचे शिक्षण आवश्यक. बीई, डिप्लोमा, बीएससी, एमएससी झालेल्यांसाठी उपयुक्त. या ट्रेनिंगमध्ये भरपूर प्रॅक्टिकल सह मुलाखतीची तयारी करून घेतली जाते, ज्यामुळे जॉब मिळणं सोपं जातं. ट्रेनिंगसाठी संपर्क डॉक्टर ढेकळे, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स, MIDC वाई. मोबाईल 98 222 41 255. आज आपण या इथं इंडस्ट्रियल व्हिजिट वाईमध्ये करत आहोत. तर सरांचं नाव तुम्हाला सांगतो, डॉक्टर आर व्ही ढेकळे. सरांचं क्वालिफिकेशन आहे MSc, MPhil, PhD. सरांना 35 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे आपल्याला इथे, म्हणजे फिजिक्सच्या सब्जेक्टमध्ये सरांनी घेतलेलं आहे. सरांनी जवळपास मला पेपर काउंट पण बघता येईल इतके सरांनी पेपर पब्लिश केलं. हे चांगले पॉईंट आहे. आज आपल्याला या ठिकाणी सर आता आपल्याला काय काय प्रॅक्टिकल डेमो देतील, त्याच्यात तुम्ही या समजून घ्या. जो काय तुम्हाला डाऊट असेल तो सरला विचारा. ओके. ओके. तुमचे ग्रुपमधले प्राध्यापक स्वप्नील सर, सुरेश मॅडम आणि तुम्ही सर्व TYचे विद्यार्थी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये आलेले, तुमचं सर्वांचं मी सुरुवातीला स्वागत करतो. आणि सुरुवातीला हे आपल्या परफेक्ट इलेक्ट्रॉनिकबद्दल प्रोफाईल सांगतो. तर सुरुवातीला बेल ऑटोमॅटिक लेक्चर, बेल सिस्टीम, ऑटोमॅटिक नॅशनल अँथेम क्लिअर, हे जे प्रॉडक्ट आहे आमचे. कॉलेजला लेक्चर झाले की बेल ऑटोमॅटिक वाजवणारे इन्स्ट्रुमेंट आपण बनवलेलं आहे. गेली 20-25 वर्षापासून चालू. आणि मोदी सरकार जेव्हा आलं त्यावेळेस त्यांनी अनाऊन्स केले की राष्ट्रगीत हे हायस्कूलला आणि कॉलेजला म्हटलं पाहिजे. मग प्रत्येक कॉलेजचं असं कुठलं प्राध्यापकाला ते प्राचार्य काम द्यायचे किंवा पेन ड्राईव्ह घ्या, राष्ट्रगीत वाजवा, राष्ट्रगीत वाजवण्यापूर्वी तुम्ही अनाऊन्समेंट करा आणि मग राष्ट्रगीत बंद झालं की बंद करा. ते असं प्रोसेस सुरू झालं. त्याच्यावर मी लक्षात घेतलं बेल सिस्टीम आपण ऑटोमॅटिक केली, मग राष्ट्रगीत करू शकतो. तर आयडिया लक्षात आली, थेरॉटिकल आयडिया लक्षात आली, करू शकतो. मग ऑटोमॅटिक राष्ट्रगीत क्लिअर आणि मॅन्युफॅक्चर केलं. तर त्याचं वर्किंग काय, समजा 10 वाजता राष्ट्रगीत मला वाजवायचं. आता बऱ्याच कॉलेजमध्ये दिलेलं आहे प्रॉडक्ट्स. 10 वाजल्या की ॲम्प्लिफायरला पॉवर ऑटोमॅटिक येणार. सुरुवातीला खन खन असं जोरात स्पीकर म्हणून आवाज येणार 10 सेकंद. मग सगळ्याला माहिती होतं बघ राष्ट्रगीत चालू होणार. 10 सेकंदानंतर एक अनाऊन्समेंट होती, लेडीज प्रोफेशनल साऊंडमध्ये राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभे राहिले. ते सुद्धा ऑटोमॅटिक. ते झालं की जनगणमन चालू. ते राष्ट्रगीत संपलं की ॲम्प्लिफायरची पॉवर ऑटोमॅटिक बंद. तिथं माणूस कोणच नसला. ते दुसऱ्या दिवशीच परत त्या टायमिंगला सुरू होतं. असं ते आहे. नंतर आम्ही त्याच्यानंतर एक्सपेरिमेंटल बोर्ड, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपेरिमेंटल बोर्ड डबल साइडेड PCB वापरून मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. ते माझं रिसर्चच आहे. ते डबल साइडेड PCB टेक्निक वापरून हाऊ टू सिम्प्लिफाय इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक एक्सपेरिमेंट असे UGCला वर्कशॉप लिहिलं होतं. ते एक प्राध्यापकासाठी मी वर्कशॉप अरेंज केलं होतं. UGCनं मला त्यावेळेस 1 लाखची मागणी केली होती मी 2 दिवसाच्या वर्कशॉपसाठी. तरी मला 80,000 रुपये दिले. मग आसपासचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सायन्स कॉलेज, 70 प्राध्यापक, साधारण 20 एक्सपेरिमेंट्स ते टेक्निक कसं वापरलं पाहिजे मी प्रेझेंट केले. त्यावेळेस मग पहिल्या दिवशीचं इनॉग्रेशनचा प्रोग्राम असते. त्यावेळेस पुणे युनिव्हर्सिटीचे इलेक्ट्रॉनिकचे हेड, तर त्यांना दाखवलं. त्यांनी माझं खूप कौतुक केलं पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी शिवाजी युनिव्हर्सिटीचे इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटच्या हेडला बोलवलं. त्यांनाही आणि त्या लॅबमध्ये दाखवलं कसं एक्सपेरिमेंट टेक्निक आहे डबल साईड. त्यांनाही आवडलं खूप. ते म्हणजे कुठंच इंजिनिअरिंग कॉलेजला सुद्धा असं नाही. तर हे मला त्यातनं प्रेरणा मिळाली आणि त्यात जो 200 एक्सपेरिमेंट डेव्हलप केले डबल साईड PCB वगैरे, ते मला दाखवत पडतं. तर हे ऑटोमॅटिक राष्ट्रगीत क्लिअर होतं. तुमचा वेळ घेत नाही, कारण तुम्हाला तुमची एक्सपेरिमेंटची ऑर्डर आहे मला ग्रीपची, ते पण एक्सप्लेन करायचं. त्यामुळे याच्यात हे लक्षात घ्या. राष्ट्रगीत क्लिअर मी आता सांगितलंच कसं तुझी अक्षर ते दाखवत नाही. हे डबल साइडेड PCB आम्ही जे डेव्हलप करतो ना, ते कशा पद्धतीने डेव्हलप केलेलं बघा.
हा जो बोर्ड आहे लॉजिक गेट तुम्हाला माहिती आहे, ऑर अँड नॉट, परत नॅन्ड्स नॉट. तर हे डबल साईड PCB, हे ग्लास इपॉक्सी PCB आहे. तुम्ही PCB बघितले असेल मार्केटला किंवा लॅबमध्ये वापरले, सिंगल साईड PCB असतात आणि ते ग्रे कलर असतो किंवा ब्राऊन कलर असतो. तर ती लो क्वालिटी PCB असते. आपले हे ग्लास इपॉक्सी टाईप आहे PCBचा. तर ह्याचे जास्त रेट असतात, 3 टाइम्स त्याच्यापेक्षा जास्त रेट असतात आणि डेव्हलपिंग चार्जेसला असतात. तर आता हे वरच्या साईडने ट्रॅकिंग तुम्हाला दिसेल, बेसिक लॉजिक गेट, आणि बॅक साईडला जर बघितलं सेम ट्रॅकिंग आहे. आणि त्याला जे होल मारलेले आहेत तिथं कंपाऊंड बसवण्यासाठी होल, ते होल कसे PTHचं नाव तुम्हाला माहिती आहे कोणाला? प्लेटेड थ्रू होल, म्हणजे होल सुद्धा कंडक्टिंग आहे. म्हणजे प्लेन PCB समजा तुम्हाला असं दाखवलं, हा प्लेन PCB, दोन्ही साईडला सेम ट्रॅकिंग. मल्टीमीटरची कंटिन्युटी टेस्टर म्हणून घेतलं, समजा एक होल घेतलं आणि त्याच साईडचं दुसरं होल मल्टीमीटर लावला तर मल्टीमीटर कंटिन्युटी दाखवतं, अर्थात ते प्रत्येक होल कंडक्टिंग आहे. तर असं हे PCB टेक्निक वापरून बोर्ड केले जातात. दुसरं, हे एक्सपेरिमेंट सोपे करण्यासाठी आपण जे पॉवर सप्लाय वापरतो 0-30 व्होल्ट ते वापरलेले असते. सरांनी सांगितलं असते की 9 व्होल्ट ठेवा, हे ॲम्प्लिफायरचा एक्सपेरिमेंट आहे. विद्यार्थ्याला 30 व्होल्ट वाढवण्यासाठी असे असतं ना, त्यामुळे विद्यार्थी वाढवतात, मग कंपाऊंड जळत असतात, एक्सपेरिमेंट फेल्युअर जातो. तर तसं होऊ नये म्हणून आम्ही काय केलं आहे, हे 12 व्होल्टचा अडॅप्टर जो आहे आणि मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. मार्केटमध्ये अडॅप्टर मिळतात, 12 व्होल्टचे पण मिळणार, परंतु तुम्ही जर इनपुटला डिमर स्टॅट लावला आणि व्होल्टेज व्हॅरी केलं 170 ते 270 पर्यंत व्हॅरी केलं, तर तो मार्केटमधला अडॅप्टर काय दाखवेल, आउटपुटचं व्होल्टेज 9 व्होल्टपासून 16 व्होल्ट व्हॅरी. व्होल्टेज ज्यावेळेस इनपुट मॅक्झिमम होतं तेव्हा 16 व्होल्ट आणि 170 व्होल्ट होतं तेव्हा 9 व्होल्टपर्यंत येतं, म्हणजे आउटपुट स्टेबल नसतं. आता आम्ही ह्या अडॅप्टरमध्ये काय केलं, आमचा ट्रान्सफॉर्म वायडिंग मशीन आहे वर काय साईडला, तुमचं इलेक्ट्रिकलमध्ये तुम्हाला असं दिसतं, त्याचा यूज करून ते ट्रान्सफॉर्म बनवले. नंतर तुम्हाला माहिती आहे फुल रेक्टिफायर वापरलेला आहे, फुल रेक्टिफायर कॅपॅसिटर इनपुट फिल्टर सर्किट वापरलेलं आहे. पुढं रेग्युलेट, आपल्याला 12 व्होल्टला रेग्युलेट करायचं म्हणल्यानंतर काय करावं लागेल, पुढं माहिती आहे, पुढं रेग्युलेटर वापरला. कुठलं वापरावं लागेल रेग्युलेटर, कोण सांगतंय? 7812चा रेग्युलेटर वापरलेला. त्यामुळे काय होतं, आउटपुटला 12 व्होल्ट, इनपुट 170 ते 270 व्हॅरी जरी झालं तर 12 व्होल्ट फिक्स येते. त्यामुळे एक्सपेरिमेंट तुमची जे आहे, कॅरेक्टरची एक्सपेरिमेंट असेल, कुठले पण एक्सपेरिमेंट असेल, स्टेबल व्होल्टेज आहे आणि मोठमोठे पॉवर सप्लाय वापरायची गरज नाही. असे अडॅप्टर जे आहे आम्ही 300 रुपयाला देतो. तुम्हाला हे पण माहिती आहे, ऑपरेशन ॲम्प्लिफायरला ड्युएल सप्लाय लागतो, त्याची किती किंमत असते एका सप्लाय? 15,000. नसले 2 अडॅप्टर वापरले की कुठला पण ऑपरेशन ॲम्प्लिफायर एक्सपेरिमेंट होतो. ते असं माझं R&D आहे, त्याच्यातनं एक्सपेरिमेंट डेव्हलप झालेलं आहे. तर तुम्हाला आता एक सिम्पल एक्सपेरिमेंट दाखवतो. लॉजिक गेट, हे 12 व्होल्ट जे आहे सप्लाय सुरू करतो. आता जे 3 दिलेले 12 व्होल्ट एक ठराविक पद्धतीने बसवायचे असते, 12 व्होल्ट लॉजिक गेटला. आता तुम्हाला वाटेल की हे डिजिटल सर्किटला 5 व्होल्ट लागतं, आपण तर 12 व्होल्ट दिलेलं आहे, मग कसं काय ॲडजस्ट केलं? तर इथं झिनर डायोड 5 व्होल्ट लावलेलं आहे. मी 12 व्होल्टपासून 5 व्होल्ट कन्वर्ट केलं आहे, सगळ्या एसीला 5 व्होल्ट जातो. आता हे बघा, पहिलं जे आहे ऑर गेट, 2 इनपुट स्विचेस आहेत, हे A आणि B. खाली टाकले की हे इंडिकेटर यूज झाले आहे, 0-0 बायनरी 0-0. वर टाकलं की हा बायनरी म्हणजे हे 2 इनपुट झाले. LED ही प्रत्येक गेटच्या आउटपुट लावलेले आहे, सिरीज रेजिस्टन्स 330 ओमचा लावलेला आहे. आता हे पहिला जे आहे ऑर गेट, त्याचा LED हा, पुढं अँड गेट, त्याचा LED हा नॅन्ड गेट, त्याचा LED हा, हे नॉर गेट आणि हे नॉट गेट. नॉट गेटला एकच इनपुट असतं, ते याला दिलेलं आहे. एखादी बघा खाली 0 असल्यामुळं नॉट गेट 1 दाखवलेलं आहे. आता ऑर गेटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, y = a + b, अँडचा a.b.
आणि नॅन्डचा त्याचा कॉम्प्लिमेंट, नॉटचा त्याचा कॉम्प्लिमेंट, ऑरचा कॉम्प्लिमेंट. तर आता बघा हे 0-0ला नॅन्ड गेट, नंतर नॉर गेट आणि नॉट गेट, हे तिचे आउटपुट मी बायनरी 1 दाखवतो, बाकी 0-0. आता 0-1ला काय होतं बघा, 0ला ऑर गेटचा आउटपुट फायदा, अँड गेटचा 0चा. आता दोन्ही साईडला आपण 1 नव्हतो, अँड गेटचा 1 झाला, ऑर गेटचा 1. आता हे सर्किट चालू झालं. आता PCBचं मला टेक्निक सांगायचं की ड्युरेबिलिटी कशी आहे याची. समजा एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं आईस्टोन बंद पाडायचं आपल्याला, त्यांनी समजा नाही पेज घेऊन स्क्रॅचेस मारले, ट्रॅक कट केले, तर एक्सपेरिमेंट बंद पडेल असं वाटतं तुम्हाला? का बंद पडणार नाही? कारण त्याचं जे कंडक्टिंग ट्रॅक्स वरच्या साईडला आहेत तेच खालच्या साईडला आहेत. वरचे ट्रॅक जरी सगळे कट केले तुम्ही 100% तरी एक्सपेरिमेंट चालू राहणार. लक्षात, म्हणजे तुम्ही एकदा एक्सपेरिमेंटल बोर्ड लॅबला घेतला की वर्षानुवर्ष चालणार. आता तुम्ही काही लोक म्हणतात, काही प्राध्यापक म्हणतात की एक्सपेरिमेंट लवकर होतं, मग विद्यार्थ्यांनी काय करायचं, त्यांचं मेकॅनिकल वर्क कमी झालं ना ह्याच्यात. मग आम्ही काय सांगतो, हे एलईडी काढा, कटरनं कट करा, मला मेकॅनिकल वर्क वाढवायचं आहे, वेगळे एलईडी विद्यार्थ्यांना द्या आणि त्या पॉईंटला सोल्डर करायचं. आता ते तुम्ही म्हणाल की पॉईंटला सोल्डर डिसोल्डर इतक्या विद्यार्थ्यांनी केल्यानंतर ते पॅड तुटणार का तुटणार नाही. कारण एकदा तुम्ही कंडक्टिंग वायर तिला आत बसवली, ते दोन्ही साईडनं सोल्डर फ्लो होतं, आतल्या साईडला पण फ्लो होतं आणि तिचे लीड जातात. त्या पोलमध्ये प्रत्येकाला लीड आहे ना, त्यामुळे तुम्ही 1000 वेळा सोल्डर डिसोल्डर केलं त्या पॉईंटला तरी तिचे पॅड निघून जात नाही, जसं सिंगल साईडेड PCBचं होतं. त्यामुळं त्या दृष्टीनं चांगला एक्सपिरियन्स. तर असे 200 बोर्ड आहेत, मला ते PCBचं थोड्या दाखवतो. आणि ह्याच्याबद्दल मग शेवटच्या केलेला फास्ट ट्रॅक ट्रेनिंग प्रोग्राम आहे. BE इलेक्ट्रॉनिक्स विद्यार्थी झाले जसं इलेक्ट्रिकल असेल तर 6 दिवसात 30 एक्सपिरियन्स शिकवले जातात. तिथे ओव्हरऑल घेतली जाते. मग तुम्हाला एक्झामला ओव्हरऑल तुम्ही बोलू शकताय. आणि इंटरव्ह्यू टेक्निक, इंटरव्ह्यूला कसं फेस करायचं टेक्निकल ओव्हरऑल ते शिकवलं जातं. बरं, त्यानंतर दुसरा पार्ट सांगतो तुम्हाला. माझे जे रिसर्चवर टाईम स्विच बेस्ड जास्तीत जास्त आहे. आणि टाईम स्विच ही मार्केटला नवीनच आल्यामुळं लोकांना टाईम स्विच ही काही माहितीच नाही. त्यामुळं मी बरेचसे प्रयत्न केलेले आहे. ऑटोमॅटिक लेक्चर PLC किंवा राष्ट्रीय प्लेअरला पण वापरलेलं आहे. आता ते पहिला प्रॉडक्ट आहे सिंगल फेज मोटर ड्रायव्हर म्हणून आहे, प्रोग्रामेबल. म्हणजे आता हे 3 ॲप्लिकेशन्स. पहिलं ॲप्लिकेशन सिंगल फेज मोटर ड्रायव्हर म्हणजे चालू केलं, तिथं समजा बल्ब लावला, त्याच्यात तुम्ही प्रोग्राम करू शकता. तिथे डिस्प्ले मिनिट्स, हवर्स, डे, टायमर असेल पत्र लावलं, ऑर्डरला इंडिकेटर लागला की हा बल्बला, इंडिकेटर वीज. तसा जे बंगले आहेत घरात, पाण्याची वर गच्चीवर टाकी आहे, मग आपण काय करतो, मॅन्युअली मोटर चालू करतो, भरली की बंद करतो. आता त्याच्यातून मुक्तता मिळवायची असेल ते ऑटोमॅटिक करू शकतो. ते जे सॉकेट आहे त्या सॉकेटला तुमच्या मोटरला ते जोडायचं. तिथं बल्ब लागला म्हणजे सॉकेटला आपलं व्होल्टेज येतं त्यावेळेस. आणि इथं प्रोग्राम करायचं. प्रोग्राम करणं फार सोपं असतं. प्रोग्राममध्ये तुमचं सी लँग्वेज वगैरे आवडतं एवढं नाही. हवं नाही ते जसं आपण आपलं सेट करतो त्याच्यापेक्षाही 5 मिनिटात समजावून सांगितलं की समजतं. ह्याच्यात 16 टाईम ड्युरेशन प्रोग्राम करता येतं. आता आपल्याला किती 2 टाईम, एकच टाईम ड्युरेशन तुम्हाला लागणार आहे. समजा पाण्याच्या टाकीसाठी सकाळी समजा तुम्हाला 8ला चालू करायची मोटर आणि तुम्हाला माहिती असेल की पाण्याची मोटर सुरू झाल्यानंतर तुमची पाण्याची टाकी किती वेळात भरते तुम्ही टाईम मोटर समजा 1 तासात भरते. तुम्ही 8ला मोटर चालू झाली पाहिजे, तुम्ही 9ला
बंद झाले असं प्रोग्राम करू शकता. एकच टाईम ड्युरेशन मग ते टाईम ड्युरेशन प्रोग्राम करू शकता. मग समजा 8 वाजल्या की इथला इंडिकेटर लागतो. आता हे मॅन्युअल दाखवतो मी, इंडिकेटर लागलं की हा बल्ब लागला म्हणजे मोटर तुमची चालू आहे. आणि 9ला दुसरा ऑफचं टायमिंग प्रोग्राम केलेला असतो. 9 वाजले की लगेच इथला इंडिकेटर विसतो आणि इथलं आउटपुट पण कट होतं लगेच. हे झालं पाण्याचं टॅक्स. दुसरं हेच सिस्टीम तुम्ही सिक्युरिटी सिस्टीम म्हणून वापरू शकता. बऱ्याच बंगल्याला फोर्स लॅम्प असतो, त्याचं जे आउटपुट आहे फोर्स लॅम्पला द्यायचं. आणि तुम्हाला कसं आहे 16 ड्युरेशन तुम्ही ऑन ऑफ देऊ शकता तिथं. तर संध्याकाळी 6:30 वाजल्या तिथे 6:30ला ऑन टायमिंग सांगायचं, प्रोग्राम करायचं. 6:30ला ऑन होईल, 11ला ऑफ करायचं. 11ला झोपण्यापूर्वी तुम्ही बंद करत असताना ॲटोमॅटिक बंद पण होईल. आता नंतर 11ला बंद झाल्यानंतर 12ला परत तुम्ही ऑन करू शकता. 12ला ऑन झाल्यानंतर तुम्ही साधारण अर्ध्या तासांनी ऑफचं टायमिंग देऊ शकता. म्हणजे 12:30चं ऑफ देऊ शकता. असं अर्ध्या तासाचं टाईम ड्युरेशन ऑन ऑफ झालं पाहिजे. किती वाजेपर्यंत? तर 2 वाजेपर्यंत अर्ध्या तासाचं टाईम ड्युरेशन. म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासाला बंद चालू करतो. आणि नंतर चोरी होण्याची जी शक्यता आहे ती कधी असते 2 ते 3:30 पर्यंत. असे 1.5 तासात जास्तीत जास्त पॉसिबिलिटी. त्यावेळी टाईम ड्युरेशन 15 मिनिटाचं ठेवायचं, ते ऑन ऑफ होणार. आणि नंतर मग 3:30 नंतर मग 5 वाजेपर्यंत तुम्ही अर्ध्या तासात ठेवलं चालू. 5-6 वाजेपर्यंत चालू ठेवलं. आणि सिस्टीम सकाळी पहिलं तर ते बंद झाली असते, ऑन ऑफ असते. चोर जेव्हा चोरी करायला येतो त्यावेळेस सगळं बघतो, सगळं शांत आहे का, सगळं अंधार. मध्येच लॅम्प लागलं की तो काय विचारतात ना किंवा कोण राहायचं झालं. आणि जागा नंतर झोपायला कमीत कमी अर्धा तास तर लागलं. त्यामुळे ते रिस्क घेणार नाही. बंद चालू बंद होत्या म्हणल्यानंतर ते चोरी करणार नाही. तर असे पण बरेच इन्स्ट्रुमेंट आपण चालू आहेत. त्यानंतर हे आता सिक्युरिटी सिस्टीम काय आहे थोडक्यात सांगतो, तुमच्या एक्सपर्टला जास्त वेळ आहे. हे शटर लॉक सिक्युरिटी सिस्टीम. आता एक मोबाईल वापरलेला आहे, 9 व्होल्टचे 2 सेल वापरलेले आहे. त्याच्यात एक सायरन पण बसवलेलं आहे. आणि हे सिक्युरिटी सिस्टीम समजा तुमचं दुकान आहे, समजा मी दुकानात उभा आहे, समजा शटर असं मी खाली ओढलं समजा इतकं असं, तर हे 4 होल शटरच्या खालच्या साईडला जे फिटिंग करणार, नट बॉटला फिट करणार, बरोबर. आता मला हे सिक्युरिटी सिस्टीम बॅटरी ऑपरेटेड आहे पूर्णपणे. तर हे जे स्विच आहे खाली, ज्यावेळी मी शटर असं खाली ओढेन पूर्णपणे बाहेर येऊन, हे स्विच खाली खाली दबलं जाईल, खाली सर्कस मोड, बरोबर. आणि मग हे सिक्युरिटी सिस्टीमला फोल्ड केली जाईल. आणि हे स्विच आहे. मग मी काय करणार की हे स्विच हे जे लॉक आहे हे किल्ली हे चालू करणार, किल्ली काढणार, बाहेर येणार, शटर खाली ओढणार, हे असं लॉक केलं जाणार. आणि 15 मिनिटांनंतर सिक्युरिटी ॲक्टिवेट होते. मग समजा अनऑथराईज पर्सन आला, शटर खोलायचा प्रयत्न केला, तर समजा शटर वाकडं झालं आणि हे बाहेर येणार. लगेच बाहेर आलं की आतल्या मोबाईलमध्ये 2 नंबर सेव्ह केलेले असतात. समजा माझं उदाहरण घ्या, माझा एक नंबर सेव्ह केला आणि मुलाचा एक नंबर सेव्ह. तर समजा हे अनऑथराईज पर्सन आला, शटर उघडायचा प्रयत्न केला की लगेच इथं पण सायरन चालू, लगेच मोबाईलला कॉल मला लागेल. लगेच मी समजा सेव्हिंग केलं आहे सिक्युरिटी सिस्टम, मग मला लक्षात येईल की बाबा चोरी व्हायला लागली. समजा चुकून मी मोबाईल सायलेंट मोडला ठेवला पण मी उचललंच नाही, तर लगेच दुसरा मोबाईल डायल होतो माझ्या मुलाचा, त्याला त्याप्रमाणे मेसेज आला. असं अशा पद्धतीने आपण अलर्ट होतो. दुसरे डिजिटल मीटर टेक्निक जे आहे, आता तुम्हाला एक्सपेरिमेंट ह्या मीटरवर करायचे, जे 2 एक्सपेरिमेंट मॅक्सिमम ब्रिज आणि डबल पेलेन ब्रिज. डबल पेलेनला साधा गॅल्व्हॅनोमीटर लागतो, परंतु हेच ब्रिज म्हणून मॅक्सिमम ब्रिज तिथं नल डिटेक्टर लागतात. ते नल डिटेक्टर आम्ही तयार केलेलं आहे.
तर नल डिटेक्ट म्हणजे झिरो डिफ्लेक्शन, मिनिमम डिफ्लेक्शन येण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा. हे जे मीटर्स आम्ही जे बनवले ते मार्केटला मिळवले. आमचं ह्याच्यातलं महत्त्वाचं काय, ते कॅबिनेट तयार करणं, ते मार्केटला परत मिळवलं, हे आम्ही तयार करून घेतलेलं आहे. आणि मल्टीमीटर वापरलेलं आहे त्यात. बरोबर, मल्टीमीटर विद्यार्थ्यांना समजा मल्टीमीटर दिला, समजा ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक, त्याला किती 4 मल्टीमीटर असतात. 4 मल्टीमीटर विद्यार्थी कुठले पण रेंज सिलेक्ट करू शकतात, त्यामुळे एक्सपिरियन्स लवकर होणार नाही आणि बरेच वेळ मल्टीमीटर वापरतात. तर आम्ही पुढचं जे आहे रोटरी स्विच काढलेलं आणि इथं लेबल लावल्यावर DC 0 to 20 व्होल्ट, म्हणजे तुम्हाला जर अनॉलॉग मीटर असतात ना 20 व्होल्टचा, त्याच्याऐवजी फक्त एवढा 0 to 20 मल्टीमीटर जरी असला तरी सगळे असे दिले नाही, म्हणजे खराब होऊ नये. तर हे चालू केलं असेल समजा ते 0 व्होल्ट आणि हे बोर्ड आपले असतात, तर बोर्डला पिनअप करायचं आणि समजा सेल डाऊन झाला की ते 2 स्क्रू मल्टीमीटरचे काढायचे बॅक साईडमध्ये कवर निघतो, 9 व्होल्टचा सेल बसवून परत चालू. तर अशा पद्धतीने हे डेव्हलप केलं. हे जे डिजिटल मीटरची किंमत 1000 रुपयापेक्षा जास्त आहे मार्केटमध्ये, परंतु आम्ही 600 रुपयाला हे देत असतो. एक हे जे इलेक्ट्रिकलचं आहे सोल्डिंग टेक्निक असं आहे. सोल्डिंगचं तुम्हाला माहिती आहे, पण डिसोल्डिंगचं पंप आहे हा. त्याला बटन दाबलं की आवाज येतो, ते व्हॅक्यूम पंप आहे. तर ह्याच्यातून हवा आत खेचली जाते. तिथं टीप जे आहे ना, ते टेम्परेचर साधारण 300 डिग्रीपर्यंत 400 डिग्रीपर्यंत आपण वाढवतो. टेम्परेचर मीटर आहे. एक सोल्डरिंगचं आणि एक डिसोल्डिंगचं टेम्परेचर मिळतं. 400 डिग्री आणि डिसोल्डरिंग टेम्परेचर. PCB समजा आता हे असेल, PCB हे हीट झालेलं असेल 400 डिग्रीपर्यंत. जो कॉम्पोनंट काढायचा आहे तो इथं ठेवायचा आणि दुसरं बटन दाबायचं आणि काढायचं, लगेच दुसरा टॅप, लगेच कॉम्पोनंट निघतं. तर असं हे टेक्निक तुम्हाला लॅबमध्ये हे मशीन नसते, हे इंडस्ट्रीमध्येच असते. सिलेबसमध्ये तसं नाही. अलेक्सचं एक्सपर्ट आहे ते अलेक्सा बद्दल काय माहिती आहे तुम्हाला? अलेक्सा म्हणजे काय? AI, बरोबर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोण वापरते? मी वापरते. किती लोक वापरतात? हातवर करा. AI म्हणजे ChatGPT. हातवर करा. ChatGPT ॲप कोण कोण वापरते? छान, म्हणजे अवेअरनेस गेल्या 2-3 वर्षापासून मी दाखवते की अवेअरनेस नव्हता. ChatGPT वापरताय तुम्ही. गुगल सर्च आणि ChatGPT याच्यात काय फरक सांगणार तुम्हाला? तर गुगल सर्चला गेलं तर पाहिजे ती इन्फॉर्मेशन मिळतेच ना. मग ChatGPT वापरलं काय? जेमिनी ॲपचं चांगलं आहे बरं लक्षात ठेवा. ChatGPT जेमिनी ॲप मी त्याचा रेग्युलर यूज करतो. तर त्याचं ॲडव्हान्टेज चांगलं आहे. बरं, कोण सांगते? गुगल सर्च म्हणून काढलेली माहिती आणि ChatGPT काढलेली माहिती काय करायचं? कोण सांगू शकतो? बोला, विद्यार्थ्यांनी बोललं पाहिजे. ChatGPT का वापरताय? मग गुगल सर्च असताना का वापरताय? तुम्हाला काय ॲडव्हान्टेज जाणवलं? कॉम्पॅक्ट इन्फॉर्मेशन. बरोबर. इन्फॉर्मेशन जेवढी पाहिजे तेवढीच मिळते. गुगल सर्चला भरपूर इन्फॉर्मेशन मिळते. आता समजा ओम्सला लिहिला, ओम्सला वेगवेगळ्या लेखकांना लिहिलेले त्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचे. ChatGPTचे स्टँडर्ड आहे, सगळ्यातलं स्टँडर्ड सिलेक्ट केलं जातं, तेवढेच डेफिनेशन बरोबर दिले जाते. एकच ओम्स लॉ असं हा फायदा आहे. आणि तिचे ॲप्लिकेशन भरपूर आहे खरं. मी हे करू शकतो. आता UGCला प्रोजेक्ट घ्यायचा असेल किंवा तुमचं
आता हे तुम्ही प्रोजेक्ट करताय ना, टायटल द्या प्रोजेक्टचं. टायटल कसं लिहायचा, त्या प्रोजेक्टमध्ये कुठले पॉईंट्स आले पाहिजे सगळं तुम्हाला ChatGPT आणि जेमिनी वापरा. आणि तुम्हाला समजा एखादा एक्सपेरिमेंट दिला, समजा हेच ब्रिज तुम्हाला प्रोजेक्ट करायचं, त्या प्रोजेक्टबद्दल सगळी माहिती मिळवा असं सर सांगतात तुम्हाला. मग पहिलं काय करावं लागायचं, सगळं रेफरन्स बुक्स वगैरे घ्यायचं, त्याला स्टडी करायचं आणि फ्रेंडशिप करायचा. संशोधनसुद्धा अवघड असायचं त्याला. आता ही ChatGPT जेमिनी ॲपमुळं फार सोपं आहे. तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट फॉर हेच ब्रिज असं लिहिलं ना, प्रोजेक्ट रिपोर्टचं फॉर्मॅटच मिळतं तुम्हाला सगळं. तुम्ही मायनर चेंजेस करायचे तुमच्या पाहिजे, नाहीतर ॲडिट तुम्हाला मॅच होतं, रेडीमेड मिळतं. आता UGCला मी बघितलं, UGCला प्रपोजल करायचं असेल, आता प्रोजेक्ट म्हणून करायचं असेल तर माझा मी 4 रिसर्च प्रोजेक्ट केले. फंडिंग मला मिळाले होते त्यामध्ये. 3 फेज इन्व्हर्टर, इलेक्ट्रिक इन्व्हर्टर 3 फेज इन्व्हर्टर मी सक्सेसफुल केलं नाही सर. मी 12 वोल्टच्या 4 बॅटरीज वापरल्या होत्या. 3 HP मोटर लावली होती. त्यामध्ये मी सायनो इन्व्हर्टर 50 हर्ट्झ सायनोचं ऑसिलेटर बनवलं. पुढं तिचे 3 सिग्नल मिळवले. त्या 3 सिग्नलमध्ये RC कॉम्बिनेशनचा वापर करून 120 डिग्री फेज अँगल टाकलं आणि पुढे इन्व्हर्टर मॉस्फेट ड्राईव्ह केले आणि ते 3 फेज 230 व्होल्टेज झाल्यानंतर परत एकदा फेज चेक केलं. 120 आल्यानंतर मग ते ह्याला मोटरला जोडलं. तर बॅटरी ऑन केले की मोटर सुरू झाली. सक्सेसफुल मी व्हिडिओ पण आहे केला, रिसर्च पब्लिकेशन माझं आहे. तर मला सांगायचं काय की UGC प्रपोजल करणं सुद्धा अवघड आहे. कसं करायचं, मग UGC प्रपोजल फॉर सो अँड सो टाकले 3 फेज इन्व्हर्टर असं लिहिलं ना, ते सगळंच असायचं. म्हणजे ॲज इट इज तुम्ही प्रपोजल पाठवलं चालतं. तर इतकं सोपं झालं. तर अलेक्सा म्हणजे असं वेळ झालं होतं. तर अलेक्साला पण वेगळे प्रश्न विचारायचे. ऑडिओ इन्फॉर्मेशन फीड केली तर तुला प्रश्नाची उत्तर मिळतात. अलेक्सा, Alexa, what is time now? It's 10:54 a.m. Alexa, तिथे एक रिंग असते बघा, त्याला जर आपण अलेक्सा प्रॉपर म्हटलं की रिंग लागते, ऑन होते, मग आपण बोलायचं. अलेक्सा, what is temperature now? Right now, in Way, Satara, Maharashtra, it's 27 degrees Celsius. तर आपण अलेक्साला हे विचारलो, स्टेटमध्ये जिल्हे किती. अलेक्सा, how many states are in Maharashtra? Sorry. Maharashtra is Stop. itself a state Alexa, in India. Alexa, stop. Alexa, how many districts are in Maharashtra? Sorry, I don't have an answer for that. Okay. Alexa, how many districts are in Maharashtra? I don't have an answer for that. Okay. Alexa, how many states are in India? India has 28 states, including Andhra Pradesh, Arunachal Pradesh, Assam, Bihar, and Chhattisgarh. Alexa, how many countries are in the world? There are 195 countries in the world today. This total comprises 193 countries that are member states of the United Nations and 2 countries that are non-member observer states, Vatican City and the state of Palestine. Okay, Alexa, what is distance between Sun and Earth? Alexa, stop. Alexa, सर्वर प्रॉब्लेम असतो असं ब्लिंकिंग कंटिन्यू स्टॉप केलेलं, आत्ता तिने घेतलं स्टॉप. Alexa, what is distance between moon and earth? The moon is
378,100 kilometers away from Earth. कट होते ना सर्व्हरचं स्पीड कमी असलं जास्त प्रॉब्लेम. आता हे जे युनिव्हर्सल प्रश्न असतात सगळे फीड केलेले असतात. आता प्राईम मिनिस्टर चीफ मिनिस्टर जरी विचारले ते सांगतो. आता मागे एकदा अपग्रेड झालं नव्हतं ते उद्धव ठाकरे नंतर शिंदे आले. सुरुवातीला काही दिवस उद्धव ठाकरेच सांगायचे शिंदे आले नंतर अपग्रेड एक 4-5 दिवसात होत असतात. Alexa, who is Chief Minister of Maharashtra? The Chief Minister of Maharashtra is Devendra Fadnavis. Alexa, who is Prime Minister of India? The current Prime Minister of India is Narendra Modi. Good morning. Myself is Yogita Anush Kamala. I have completed my bachelor degree in BE. I am working as a production engineer in Perfect Electronics MIDC from last 4 years. Now I will explain training details. तर तुम्हाला सर्वांना कंपनीचे अकाउंट केलं त्यातलं लास्ट पेज ओपन करा. आमच्या कंपनीमध्ये सायन्स कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी फास्ट ट्रॅक ट्रेनिंग प्रोग्राम फॅसिलिटी आहे. हा कोर्स 6 दिवसाचा म्हणजे 64 आवर्स असतो. यामध्ये तुमच्याबरोबर आम्ही 30 एक्सपर्ट कंडक्ट करून देतो. त्यामध्ये पहिल्या दिवशी डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे 8 एक्सपर्ट शिकवले जातात. तर आपल्याला कॉलेजमध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचं प्रॅक्टिकल आठवड्यात नाही जास्त. तर आपण एक एक्सपर्ट 3 तास करतो. तर आम्ही 3 तासामध्ये तुम्हाला पहिल्या 2 तासात 8 एक्सपर्ट आहेत ते एक्सप्लेन करतो आणि प्रॅक्टिससाठी वेळ देतो. आणि त्यानंतर 1 तास डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची ओरल. मग त्यामध्ये आपण जे 8 एक्सपर्ट स्टडी करतो तर प्रत्येक एक्सपेरिमेंटमध्ये ओरलला कसे क्वेश्चन विचारले जाते याची प्रिपरेशन करून घेतली जाते. त्यानंतर नेक्स्ट डेला ओपॅम स्टडी झाला आहे तुम्हाला कॉलेजमध्ये. तर आम्ही ऑपरेशन ॲम्प्लिफायरचे 5 एक्सपेरिमेंट एक्सप्लेन करतो. त्यामध्ये तुम्हाला पहिल्या 2 तासात ते 5 एक्सपेरिमेंट एक्सप्लेन केले जातात आणि प्रॅक्टिससाठी वेळ दिला जातो. आणि उरलेल्या 1 तासात ओपॅमची ओरल त्यावरती आपण डिस्कशन करत असतो. त्यानंतर नेक्स्ट डेला तुम्हाला DACचा वापर करून ऑसिलेटर ॲम्प्लिफायरचे 5 एक्सपर्ट शिकवले जातात. तर त्यामध्ये तुम्हाला पहिल्या 2 तासात एक्सप्लेन केलं जातं एक्सपर्ट आणि परफॉर्मसाठी वेळ दिला जातो आणि 1 तास टेक्निकल ओरल ऑपरेशन ॲम्प्लिफायरवरती घेतली जातं. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला ट्रेनिंगमध्ये असताना सोल्डरिंग डिसोल्डरिंग टेक्निक शिकवलं जातं. मग त्यामध्ये तुम्हाला एक PCB दिला जातो. PCB सोबत काही कंपोनंट्स दिले जातात. मग 1 बाय 1 एक कंपोनंट PCBमध्ये इन्सर्ट करायचा आणि एक कंपोनंट सोल्डर करायचा. आणि सोल्डरिंग करून झाल्यानंतर तुम्हाला टेस्टिंग कसं करायचं ते सुद्धा ट्रेनिंग दिलं जातं आणि डिसोल्डरिंग टेक्निकसुद्धा शिकवले जाते. तसेच तुम्हाला ट्रेनिंगमध्ये असताना 2 सॉफ्टवेअर शिकवले जातात. त्यामध्ये पहिलं सॉफ्टवेअर डिझायनर्स एक्सप्रेस नावाचं सॉफ्टवेअर आणि दुसरा आहे तो एक्सप्रेस PCB नावाचं सॉफ्टवेअर. आपल्याला आता सर्किट डायग्राम जे आहेत आपण लॅबमध्ये किंवा मॅन्युअलमध्ये पेन अँड पेन्सिल आणि सर्किट डायग्राम ड्रॉ करतो. तर ते डिझायनर्स एक्सप्रेस नावाचं सॉफ्टवेअर आहे. त्यामध्ये वेगवेगळे सिम्बॉल पिकअप करून प्रोफेशनल सर्किट डायग्राम कशी ड्रॉ करायची याचं ट्रेनिंग देणार. त्यानंतर नेक्स्ट एक्सप्रेस PCB नावाचं सॉफ्टवेअर आहे. तर त्यामध्ये PCB लेआउट कसा काढायचा आर्टवर्क ऑफ PCB मग ते PCB लेआउट कसं काढायचं याचं ट्रेनिंग देणार आहे. तसंच तुम्हाला ट्रेनिंगमध्ये असताना एक सेमिनार द्यायचा असतो. त्या सेमिनारमध्ये तुम्हाला एक एक्सपर्टचं टायटल देणार आणि गायडन्ससुद्धा केलं जातं. तो सेमिनारचा व्हिडिओ आणि जो टेक्निकल ओरलचा जो व्हिडिओ असतो तो YouTube चॅनलवरती अपलोड केला जातो. तसंच आता आपल्याला तुमचा जर BE पासआउट झाल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी जायचं असेल तर तुम्हाला जी मुलाखतीचे जे क्वेश्चन विचारले जातात तर आपण टेक्निकल क्वेश्चन आपल्याला जनरली विचारले जातात. पण आता तुम्हाला 10 मी अबाउट युअरसेल्फ असा क्वेश्चन विचारला तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, तुमच्या कॉलेजचं नाव, त्यासोबत तुमचं क्वालिफिकेशन काय आहे, तुमच्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज काय आहे हे तुम्हाला न थांबता एक्सेलच बोलता आलं पाहिजे. तुमची ट्रेनिंगमध्ये असताना टेक्निकल ओरलची सुद्धा प्रिपरेशन करून घेतली त्यासोबत इंटरव्ह्यूची सुद्धा प्रिपरेशन करून घेतली जाते. तसेच आम्ही एक गुगल फॉर्मचा वापर करून इव्हॉल्युशन टेस्ट तयार केली आहे. त्यामध्ये टोटल 74 क्वेश्चन्स आहेत. ते आता आपण MCQ टाईप क्वेश्चन सॉल्व केले आहेत. तर ते सगळे क्वेश्चन असतात ते MCQs असतात. त्यामध्ये 3 ऑप्शन्स असतात.
त्यातला एक ऑप्शन सिलेक्ट करायचा. असे 74 क्वेश्चन सॉल्व्ह करून झाले की त्यानंतर सबमिट नावाचं बटन असतं. त्या सबमिट नावाच्या बटनवरती क्लिक केलं की तुम्हाला तुमचा स्कोर जो आहे तो तुमच्या मोबाईलवरती डिस्प्ले होतो. त्याचा स्क्रीनशॉट माझ्या किंवा सरांच्या मोबाईलला सेंड करायचा आणि त्या स्क्रीनशॉटचा जो स्कोर असेल त्या स्कोरच्या आधारे तुम्हाला ट्रेनिंग सर्टिफिकेट देण्यात. PRR मोशन्स आहे. हा प्रोडक्ट आमच्या कंपनीने डेव्हलप केलेला आहे. यामध्ये टाइम स्विचचा वापर केला आहे. हा PRR सेन्सर आहे आणि इथं आउटपुटला ॲज अ लोड सायरन कनेक्ट केलेला आहे. तर आमच्या कंपनीची जी वेळ आहे ती सकाळी 8:30 ते 5:30 संध्याकाळी अशी आहे. तर ही सिस्टीम जी आहे ती 6 वाजता ॲटोमॅटिक ॲक्टिव्हेट होते. तर प्रोग्राम करताना 6 ते सकाळी 8 असं प्रोग्राम केलेला आहे. तर या ड्युरेशनमध्ये जर अनऑथराइज पर्सनने कंपनीमध्ये एंट्री केली तर तिकडे जे फ्लड लॅम्प आहे तो फ्लड लॅम्प पहिल्यांदा ऑन होतो. त्याच्या खाली मोशन सेन्सर आहे आणि इकडे कॅमेरा आहे. तर ज्यावेळेस तो पर्सन कंपनीमध्ये एंट्री करतो तर त्याचा पहिल्यांदा तिथे कॅमेरामध्ये फोटो कॅप्चर केला जातो आणि सायमल्टेनियसली हा सायरन ऑन होतो. तर आता तुम्हाला साधारण 2 मिनिटासाठी स्टेडी थांबायचं आहे. तर तुम्ही सर्व बॉईज टर्न व्हा आणि फ्लड लॅम्पवरती कॉन्सन्ट्रेट तुम्हाला सर्वांना स्टेडी थांबायचं आहे. कोणत्याही प्रकारची हालचाल नको. जर तुम्ही हालचाल केली तर हा डेमो फेल जाईल. तुम्ही जे बॉईज आहेत ना ते इकडे थांबा. फक्त स्टेडी थांबा कारण तू धनश्री डोअर जवळ आहे. तुला मी ज्यावेळेस कॉल करेन त्या डोअरसमोर थोडंसं मागं थोडंसं. ज्यावेळेस मी जर कोणी हालचाल केली तर फ्लड लॅम्प परत ऑन होईल. एकदा रिलेचा आवाज झाला आहे. सर्वांनी स्टेडी थांबा. कोणी हालचाल करू नका. अजून 20 सेकंद स्टेडी थांबा. मानेची पण हालचाल करायची नाही. स्टेडी थांबा. फ्लड लॅम्प लागला तर कोणीतरी हालचाल करत आहे. धनश्री तू आतमध्ये ये. मी ड्रॉवर पर्यंत चालत. सर्वांनी बसून घ्या. कॅमेरा आहे. तर या कॅमेरा समोरील व्ह्यू मी या मोबाईलच्या आधारे जगात कुठेही असते तरी पाहू शकते. तर इथे या कॅमेऱ्याला 5 व्होल्ट सप्लाय अप्लाय केलेला आहे. इकडे आमचं BSNLचं राउटर आहे. तर या BSNLच्या राउटरशी कॅमेऱ्याचं कनेक्शन केलेलं आहे. तर तो जो कॅमेराचा जो व्ह्यू आहे तो सध्या तुमच्या बाजूला आहे. तर त्याच्यासमोरचा जो पार्ट आहे तो इथे मला मोबाईलमध्ये डिस्प्ले होत आहे. ज्यावेळेस मला राईट साईडचा भाग पाहायचा आहे तर मी सिम्पली इथं राईट साईडला ड्रॅग करणार. कॅमेरावरती तुम्ही फोकस करा. तुम्ही टर्न व्हा आणि कॅमेरावरती फोकस करा आणि कॅमेरा तुम्हाला राईट साईडला शिफ्ट होतो ना दिसेल आणि त्याच्यासमोरचा जो भाग आहे तो मला मोबाईलमध्ये डिस्प्ले होतो. आता मला लेफ्ट साईडचा पार्ट पाहायचा आहे तर मी लेफ्ट साईडला ड्रॅग करते. कॅमेरा लेफ्ट साईडला मूव्ह होतो आणि त्याच्यासमोरचा जो पार्ट आहे तो मला इथे दिसत आहे. आता मला खालचा पार्ट पाहायचा आहे त्यावेळेस मी वरच्या साईडला ड्रॅग करणार. कॅमेरा मात्र खालच्या साईडला मूव्ह होतो. ज्यावेळेस मला वरचा भाग पाहायचा आहे तेव्हा मी खालच्या साईडला ड्रॅग करणार. कॅमेरा वरती तर या इथे खाली जे ऑप्शन्स आहेत त्यांचा स्नॅपशॉट ऑप्शन आहे, स्पीकर आणि रेकॉर्डर. तर आता इमॅजिन करा की मी कंपनीच्या बाहेर आहे, कामानिमित्त बाहेरगावी गेली आहे कोल्हापूरला किंवा पुण्याला आणि मला पुण्यात असतानाच इथल्या स्टाफला इन्स्ट्रक्शन द्यायची आहे. तर इथं स्पीक ऑप्शन आहे. तर मी पुण्यात असताना इथल्या स्टाफ मेंबरला इन्स्ट्रक्शन द्या आणि
आणि त्या स्टाफ मेंबरनी इथे उभं राहूनच मला आन्सर दिला. तर या कॅमेऱ्यामध्ये स्पीकर फॅसिलिटी आहे. तर ते स्टाफ मेंबरने जे आन्सर दिलेलं असेल त्यामध्ये रेकॉर्ड होतो आणि माझ्यापर्यंत पोहोचतो. आता समजा जर मी आउट ऑफ कंट्री आहे, अमेरिकेला आहे किंवा जपानला आहे आणि मला तिथे असतानाच कंपनीवर सुरू आहे की नाही पाहिजे आहे की एम्प्लॉय काम करतायत का, तर इथे खाली रेकॉर्डिंग नावाचं ऑप्शन आहे. तर या रेकॉर्डिंगवरती मी क्लिक करणार आणि मला अर्धा तासाचं जर का शूट घ्यायचं असेल तर हे मी अर्धा तास ऑन करतो, त्याच्यानंतर मग हे ऑफ करतो. मग हा जे रेकॉर्डिंगचा पार्ट आहे तो अल्बममध्ये सेव्ह होतो. तर या कॅमेऱ्याची रेंज किती असेल? IoTचा फुल फॉर्म माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती. इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT बेस्ड प्रोडक्ट असतात ते इंटरनेटवरती ऑपरेट होतात, म्हणजे याची रेंज अनलिमिटेड. ठीक आहे. हा लॅम्प 1 आहे, हा लॅम्प 2 आहे, हा लॅम्प 3 आहे आणि हा लॅम्प 4 आहे. तर यामध्ये ASP कंट्रोल कार्डचा वापर केलेला आहे. आमचं BSNLचं राउटर आहे त्याच्याशी संलग्न केलं. तर आता याच्यात थोडासा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. तर या मोबाईलचा वापर करून आता इथं तुम्ही पाहत आहात की तुम्ही लॉग इन केले, पण सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे पुढे लॉग इन होत नाही. तर आता ज्यावेळेस इथे स्क्रीनवरती ज्यावेळेस ती लिंक चालू असते तर इथे तुम्हाला लॅम्प 1, लॅम्प 2, लॅम्प 3 आणि लॅम्प 4 असे दिसल्या विंडो म्हणजे या मोबाईलवरती असं डिस्प्ले झालं. तर ज्यावेळेस मी मोबाईलवरती लॅम्प 1 ऑन करते तेव्हा हा लॅम्प 1 ऑन होतो, त्यानंतर लॅम्प 2 ऑन केल्यानंतर हा लॅम्प 2 ऑन होतो, हा खाली आहे तो लॅम्प 3 आहे आणि हा लॅम्प 4 आहे. तर आता तुम्हाला असं वाटेल की इथे मी शेजारी उभं राहून लॅम्प ऑन ऑफ करेन, तर असं नाही. मी बाहेर गावी कुठे जरी असेल, आउट ऑफ कंट्री जरी असेल तरी या मोबाईलच्या साह्याने मी लॅम्प ऑन ऑफ करू शकतो. आता हे बटननी ऑन ऑफ होतात, पण आपल्याला इंटरनेटवरती ऑन करायचे तर आपल्याला हे मोबाईलवरनं ऑपरेट करावं लागेल. तर आपल्या सर्वांच्या घरी TV असतात, TV ला रिमोट असतो. तर त्या टीव्हीचा जे रिमोटची रेंज असते ती साधारण 15 किंवा 25 मीटर असते. तर हे IoT बेस्ड रिमोट कंट्रोल किट आहे, तर याची रेंज अनलिमिटेड आहे. हा तुम्हाला प्रोजेक्ट ॲज अ मिनी प्रोजेक्ट म्हणून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता नेक्स्ट डेमो आहे तो ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम. हे ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीमचं बेल ड्रायव्हर आहे. तर यामध्ये टोटल 3 मॉडेल आहेत, 16 टाइम्स, 32 टाइम्स आणि 64 टाइम्स. 16 टाइम्स मॉडेल आहे ते ज्युनियर कॉलेजसाठी वापरलं जातं, म्हणजे ज्या स्कूल किंवा कॉलेजचं टायमिंग मंडे टू सॅटर्डे सेम आहे त्यासाठी ते मॉडेल सुटेबल आहे. नेक्स्ट 32 टाइमचं मॉडेल आहे ते इंग्लिश मिडियम स्कूल किंवा हायस्कूलसाठी वापरलं जातं. त्यामध्ये मंडे टू फ्रायडे नंबर ऑफ टाइम मिनिट्स सेम आहे आणि सॅटर्डेला वेगळं आहे. तर मग टाइम मिनिट्स वाढतात, मग 16पेक्षा जास्त टाइम मिनिट्स होतात. त्यासाठी आम्ही 32 टाइमचं मॉडेल सुटेबल आहे ते वापरतो. आता ज्या स्कूलला गव्हर्नमेंटचं टाइम टेबल आहे तर त्यामध्ये मंडे टू थर्सडे ठराविक टाइम टेबल असतं, फ्रायडेला वेगळं असतं आणि सॅटर्डेला त्यापेक्षा वेगळं असतं. तर यामध्ये आम्ही 2 टाइम स्विचचा वापर केलेला आहे. तर इथे या टाइम स्विचमध्ये मंडे टू वेन्सडे असा मोड आहे आणि मंडे टू थर्सडे मोड असा नाही. मग त्यामुळे मंडे टू वेन्सडे जे टाइम इव्हेंट्स आहेत तेच टाइम इव्हेंट थर्सडेसाठी सुद्धा सेम प्रोग्राम आहे. तर आता हा टाइम स्विच आहे. इथे आउटपुट यामध्ये आपल्याला बेलची पिन बसवायची असते. हा पॉवर इंडिकेटर आहे. इथे प्रेस टू रिंग बेल आहे आणि हा फ्यूज सॉकेट आहे. तर प्रेस टू रिंग बेलचा वापर कधी केला जातो? या टाइम स्विचमध्ये जे टाइम इव्हेंट्स प्रोग्राम केले आहे त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला बेल वाजवायची असेल तर हा प्रेस टू रिंग बेलचा वापर केला जातो. तर हे मी प्रेस टू रिंग बेल केल्यानंतर इथे तुम्हाला आउटपुटला इंडिकेटर लागलेला दिसेल आहे. तर यामध्ये 4 सेकंद आणि 6 सेकंद बेलचा ऑप्शन दिला होता. तर इथे मी बेलची पिन बसवली. इथे जे मॅन्युअल बटन आहे तर हे सध्या ॲटो मोडवर आहे. तर हे ॲटो मोडवर ठेवल्यानंतर बेल ऑटोमॅटिक बसते. आणि समजा जर आपल्याला बेल ड्रायव्हरची पॉवर ऑन ठेवायची आणि बेल वाजवायची नाही तर हे जे टाईम स्विचमध्ये जे मॅन्युअल बटन आहे ते मोड ऑफवरती सेट करायचं, मग बेल वाजवायची. तर मी आता एकदा बेल वाजवून टाकते.
आणि सेकंडरीसाठी 3 वायर्स काढले. तर ही मधली मिडल जी ब्लॅक वायर आहे ती सेंटर टॅपसाठी आहे. प्रायमरीसाठी आम्ही नंबर ऑफ टर्न्स आम्ही 5000 देत असतो. तर ही प्रायमरीसाठी 45 गेजची वायर यूज केली जाते आणि सेकंडरीसाठी 34 गेजची वायर यूज केली जाते. तर इथे हा काउंटर आहे. काउंटरवरती आपल्याला नंबर ऑफ टर्न्स किती झाले हे डिस्प्ले होतं. इथे DC मोटर कनेक्ट केलेली आहे आणि खाली फूड स्विच आहे. तर हा कम्प्लीट ट्रान्सफॉर्मर आहे. तर यामध्ये प्रायमरीसाठी 5000 नंबर ऑफ टर्न्स दिले आहेत आणि त्यावरती सेकंडरीचे 400 + 400 असे 800 नंबर ऑफ टर्न्स दिले आहेत. तर यामध्ये आम्ही लॅमिनेट करण्यासाठी E आणि I टाईप प्लेट्स वापरतो. तर ही E टाईप प्लेट आहे. बाइंडिंगचं काम कम्प्लीट झाल्यानंतर असे अल्टरनेट बसवून घ्यायचे असते. आणि या 2 प्लेटच्या मध्ये जो गॅप शिल्लक राहतो तिथे आपल्याला I टाईप प्लेट बसवायची असते. इथे तुम्ही पाहू शकता की या 2 प्लेट्सच्या मध्ये गॅप शिल्लक आपल्याला घ्यायचा आहे. आता इथे मी तुम्हाला डेमो देतो. तर हा रॉड मी लेफ्ट साईडला हे वाइंडिंग होतं लेफ्ट साईडला. इथे तुम्ही पाहू शकता की 300 नंबर ऑफ टर्न्स झाले. तर हा रॉड राईट साईडला नंबर ऑफ टर्न्स झाले. तर हा ट्रान्सफॉर्मर कोणत्या टाईपचा आहे? ट्रान्सफॉर्मरचे टाईप्स कोणते? हा ट्रान्सफॉर्मर कोणत्या टाईपचा आहे? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे का? तर आता आमचा जो पॉवर सप्लाय आहे त्यामध्ये आम्ही हा ट्रान्सफॉर्मरचा वापर करतो. तर हा 24 व्होल्टचा ट्रान्सफॉर्मर आहे. तर त्या पॉवर सप्लायमध्ये आम्ही 7012 हा रेग्युलेटर वापरलेला आहे. त्यामुळे तुम्ही इनपुट व्होल्टेज 170 व्होल्ट 270 व्होल्ट पाहिजे गेले तरी तुम्हाला आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट 11.9 व्होल्ट होईल. आणि हा ट्रान्सफॉर्मर जर तुम्ही थर्मोस्टॅटवरती टेस्ट केला तर तुम्हाला 170 व्होल्टला इनपुट व्होल्टेज 11 व्होल्ट मिळेल. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस 180 किंवा 210 असं इनपुट व्होल्टेज व्हॅल्यू करा त्यावेळेस तुमचं व्होल्टेज आहे ते चेंज होईल. म्हणजे 18 व्होल्ट 19 व्होल्ट. ज्यावेळेस तुम्ही 270 व्होल्ट अप्लाय करा तेव्हा तुम्हाला आउटपुट व्होल्टेज 24 व्होल्ट मिळेल. कोणाला काही क्वेश्चन्स? परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त. उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमोसाठी संपर्क 98 222 41 255.